सांगलीमध्ये टीम कॉम्बॅट सीझन 1 बॅडमिंटन स्पर्धा संपन्न. सामाजिक कार्यकर्ते देवदान भोरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन. विजेत्या संघाला पारितोषिक वितरण सोहळा संपन्न. धीरजकुमार बॅडमिंटन अकॅडमी स्फूर्ती चौक सांगली येथे आज टीम कॉम्बॅट सीझन 1 डबल प्रकारमधील बॅडमिंटन स्पर्धा संपन्न. मोठ्या उत्साहात पार पडलेली आहे. या स्पर्धेचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते देवदान भोरे यांच्या हस्ते करून या स्पर्धेला सुरुवात झाली. सांगली जिल्ह्यातील 15 ते 60 या वयोगटातील एकूण 12 संघाच्या 72 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. अत्यंत अटीतटीच्या या स्पर्धांमध्ये पहिले पारितोषिक 20,000 रुपये हे देवदान भोर यांच्या वतीनं देण्यात आले. पारिजात नातू यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा विक्रांत पाटील, दिग्विजय तरसे, श्रीपाद देशपांडे, हर्ष साळुंखे, जितेंद्र चौडाज यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक आलेल्या विजेता संघाला रोख बक्षीस आणि ट्रॉफी देण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.